थंडीचे दिवस आहेत तर गरमागरम सूप तर झालंच पाहिजेत. तर आज आपण बघणार आहोत स्वीट कॉर्न सूप आणि तेही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीत. तर तुम्हीही या थंडीमध्ये हे सूप नक्की बनवून बघा, एकदम झटपट बनते. तर सूप बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी स्वीट कॉर्न जे आहेत ते उकडून घेणार आहे. तर इथे मी अर्धा कप स्वीट कॉर्न घेतले होते. तर ते आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित असे छान उकळी येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता 10 मिनटं झालेली आहेत, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करत आहे. तर इथे मी हे स्वीटकॉर्नचं सगळं जे पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे. आणि आता यातले थोडेसे स्वीटकॉर्न जे आहेत ते निम्म्यापेक्षा जास्त स्वीटकॉर्न आपल्याला मिक्सर जारमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता मी ही पेस्ट केलेली आहे. तर तुम्ही बघत असाल बारीक अशी पेस्ट केलेली आहे. अजिबात कुठलेही कण याच्यामध्ये नाही आहेत. एकदम फाईन अशी पेस्ट केलेली आहे. तर अशीच पेस्ट आपल्याला इथे करायची आहे. तर आता ही पेस्ट मी बाजूला करते आणि आपल्याला सूप करायला घ्यायचं आहे. तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि आता या तेलामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट मी 1 चमचा घालत आहे. तर ही आलं आणि लसणाची पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, ज्यामुळे ही जी पेस्ट आहे ती जास्त ओव्हरकुक होत नाही आणि पटकन जळत नाही. तर इथे थोडंसं पाणी आधी घालायचं आहे, कारण आपल्याला सूप हे थोडंसं पातळ करायचं आहे, त्यामुळे त्यासाठी सुद्धा पाणी हे लागणारच आहे. त्यामुळे इथे आपण आता पाणी घातलेलं आहे. आणि आता ही घट्ट अशी पेस्ट आहे ती स्वीटकॉर्नची पेस्ट मी या पाण्यामध्ये टाकते आहे. तर सगळी पेस्ट मी इथं पाण्यामध्ये टाकलेली आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेही सगळं पाणी मी या भांड्यामध्ये ओतलेलं आहे, ज्यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित अशी सूपसाठी लागणारी कन्सिस्टन्सी तयार करायची आहे. त्यामुळे इथे ज्या प्रमाणात तुम्हाला सूप घट्ट हवं असेल त्या प्रमाणात कमी जास्त पाणी तुम्ही इथे करू शकता. तर मी इथे साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तेवढं पाणी इथे लागतंच, कारण स्वीटकॉर्न सूप हे तसं बऱ्यापैकी घट्ट होतं. तर आता हे जे स्वीटकॉर्न मी बाजूला काढून ठेवले होते तेही या पाण्यामध्ये मी आता टाकत आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मिरेपूड टाकायचे आहे. त्यामुळेच आपल्या या स्वीटकॉर्न सूपला एक छान अशी टेस्ट येते आणि थोडंसं तिखट आपल्याला हे स्वीटकॉर्न सूप लागतं. आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये भाज्या आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या तरीही चालेल. इथे मी प्लेन स्वीटकॉर्नचं सूप बनवलेलं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या नाही आहेत. तर सूप आपल्याला आणखीन थोडंसं घट्ट बनवण्यासाठी इथे 1.5 चमचा मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून याची आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमुळे आपल्या सूपला छान असा घट्टपणा येणार आहे. सूप आपलं पातळ होणार नाही आणि मस्त असं घट्ट आणि पौष्टिक असं सूप आपलं तयार होणार आहे. तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सूपलाही आपल्या इथं उकळी आलेली आहे. आणि आता याच्यामध्ये ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट मी टाकत आहे. मला सूप थोडंसं घट्ट वाटतं आहे, त्यामुळे मी इथं आणखीन थोडंसं पाणी घालून सूप आता व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर जर सूपमध्ये जर मीठ कमी पडलेलं असेल तर तेही तुम्ही या स्टेजला इथे घालू शकता. आणि आता व्यवस्थित मिक्स करून याला आपल्याला 5 मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे आणि सूप आपलं तयार होणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता 5 मिनटं मी मस्त असं सूप उकळून घेतलेलं आहे. खळखळ अशी उकळी याला आलेली आहे. आणि आता उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून मस्त गरमागरम सूप मी इथे आता सर्व केलेला आहे. त्याचबरोबर वरून मी थोडीशी मिरेपूडही टाकलेली आहे.
ज्यामुळे सूपला एकदम मस्त अशी टेस्ट येते. तर झटपट तयार होणारं हे कॉर्न सूप तुम्हीही या थंडीमध्ये नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि सारिकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन पदार्थांच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच टेम्पटिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.